पक्षप्रमुख जय हिंद सेना महाराष्ट्र राज्य गेली 8 ते 10 दिवस झालं या सांगली जिल्ह्यामध्ये एका शासकीय संधी अधिकाऱ्यानं थैमान माजवलेला आहे। या मिरज तहसीलदार अपर्णा मोरे मॅडम यांनी वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी विना मोबदला रिग्रँट असताना सुद्धा ते वर्ग 1 करून दिलेले आहे। शासनाचा मोठा महसूल बुडवला। त्याच्यामध्ये 1959 पासून रिग्रँटचा शेरा असताना सुद्धा संबंधित मंडल अधिकाऱ्यांचा अभिप्राय त्यांनी मागून घेतला। त्या अभिप्रायामध्ये संबंधित मंडल अधिकाऱ्यांनी 109 पानी पुराव्यानिशी अहवाल आपला सादर केला आणि त्या अहवालामध्ये सांगितलं की तुम्हाला ही सदरची जमीन ही तुम्हाला वर्ग 2 मधून 1 मध्ये करायची असेल तर याच्यामध्ये रिग्रँटचा नजराना शासकीय नजराना चालू बाजारभावाच्या 50% रक्कम जमा करून घेऊन त्यांना वर्ग 1 करून देणे इकडील मत आहे। अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी दिल्यानंतर तो सुद्धा अहवाल या मॅडमनी आणि नायब तहसीलदार काही क्लार्क त्याच्यामध्ये या लोकांनी टोळी करून त्याच्यामध्ये पोकळ बोजा ही नोंद असल्याने मी माझ्या अधिकारात हा रिग्रँटचा शेरा काय हा कमी करून वर्ग 1 मध्ये करून देत असल्याचं त्यांनी आदेश जारी केलेला आहे। दुसरी गोष्ट आदेश जारी करत असताना त्याच्यामध्ये SR नंबर असा घालावा लागतो। कावी नंबर हा म्हणजे काय की कार्यालयीन कामकाज विवरण अशा पद्धतीचं म्हणजे ते ऑनलाईन लोकांना कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जावक नंबर वगैरे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामधलं इनामपत्र कढईपत्र हे संबंधित अधिकाऱ्यांनी गायब केलेलं आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही आज राज्याचे महसूल अवर सचिव सन्माननीय विकासजी खडगे साहेब यांची आज दुपारी मंत्रालयामध्ये भेट घेतली। त्यांना सविस्तर संपूर्ण कागदपत्र दाखवले आणि त्यांनी या संदर्भामध्ये एखादा जर जबाबदार अधिकारी महसूल अधिकारी अशा पद्धतीचं कायदा धाब्यावर बसून स्वतः निर्णय घेत असेल तर ही बाब गंभीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आणि आम्ही केलेल्या ह्या जैन सेनेच्या मागणीला त्यांनी तात्काळ त्यांची चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आज दिलेले आहेत। त्यानुसार त्यांना जोपर्यंत बडतर्फ करत नाहीत तोपर्यंत जैन सेनेचा हा लढा सुरूच राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।